आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती मिळाली सिंगल आणि गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज होता सज्ज. षटक पहिला जतीनला आपण पाहणार आहोत. विकेट आला होता अवे फ्रॉम द बॉडी ऑफ समसा, जास्त दूर. ओ माय गुडनेस, क्या बात आहे. खरं तर ज्या कार्यासाठी यांची ओळख आहे ते कार्य मैदानात आतमध्ये आता सुरुवात झाली आहे मला तर वाटतंय, आणि दिवसभरात असं आपल्याला नक्कीच चित्र पाहायला मिळेल. माधवजी ठाकरे सरचे पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि खरं तर ही त्यांची खरी ओळख आहे आणि अखंड महाराष्ट्रभराचे लाडके पंच म्हणून त्यांना का म्हटलं जातं हे त्याचं कारण. यावेळेस फटका सुंदर आहे, टायमिंग प्रचंड सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. पहिला टप्पा घेत असताना बॉलला धाडलंय थेट बाउंड्री लाईन पलीकडे. मिळतील धावा 4 आणि या सत्रात आलेला पहिला धमाकेदार चौकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पुन्हा आपण पाहूया. वारंवार पाहण्यासारखा हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय कारण तितका सुंदर आणि दर्जेदार स्ट्रोक ऑफ साइड रिझन मध्ये फोर्स केला आणि अगदी विथ द टर्न हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फटका होता. धावा संख्या पूर्ण 4 मिळतात. धावा 5. 5 ऑन बोर्ड. सांघिक कोठातला धावा संख्या आल्यात 5 वर. कॉम्बॉक्स कडून पुढचा बॉल ऑन साइडला वळवला. यापूर्वी ऑफ साइड रिझन मध्ये गॅप शोधला. ऑन साइडला पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंगला झाले सुरुवात आणि हा बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यापूर्वी ऑफ साइड रिझन मध्ये लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. वाईड बॉल आहे. 12 झाल्यात. 10 धावा झाल्या. 10. 2 चौकार, 1 व्हाईट बॉल आणि 1 सिंगल. 10 धावा. थांबतायत, वेळ घेत आहेत. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिलं आहे त्यामुळे आउटफील्ड मध्ये पेट्रोलिंग करताना फक्त 2 फिल्डर्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या 2 फिल्डर्स वरती जबाबदारी येथून चौकार त्यांना रोखायचे आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव संख्या रोखणं गरजेचं आहे. ऑफ साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न यष्टीचा भरपूर जवळून गेलाय. यष्टी रक्षक अचंबित राहिलेत कारण त्यांना देखील विश्वास बसला नाही. एका चरणावरती असं वाटलं की क्लीन बोल्ड होतील का, बट नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन आहे. दोन्ही पायांचा मधून चेंडू आणि यष्टीच्या काहीशा अंतरामधून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. सुपर बॉलिंग, ग्रेट कमबॅक. स्टेप आउट करून आडव्या बॅटने लॉफ करायचा होता. मिस टायमिंग आहे. जजमेंट नाही लावता आला फिल्डरला. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय विकेटचं पतन. खरं तर अनुमान लावला चुकीचा. सुरुवातीला मागे धावले होते, पुन्हा पुढचा प्रवास आणि ते अंतर कापलं. आणि ऍक्शन रिप्ले पाहणं भरपूर मजेशीर असणार आहे. नाही पण ऍक्शन रिप्ले मध्ये आमचे फिल्डर दिसत नाहीत. कदाचित फिल्डर दिसले असते तर प्रेक्षकांना कळालं असतं की जजमेंट चुकलं का, कारण सुरुवातीला मागून धावले ते, पण त्यानंतर पाहिलं, अनुमान लावला आणि पुन्हा पुढे धाव घेतली आणि अखेर सेकंड अटेम्प्ट मध्ये तो झेल कंप्लीट केला गेला. विकेटचं पतन. पहिला धक्का लागला अवघ्या 10 या धावसंख्येवर बॅटिंग करताना खेळाचा पहिला डावात जनुमान खोनीला. नवीन फलंदाज प्रमोद दाखल होतात मैदानामध्ये. यापूर्वीचा मॅच मध्ये 25 बनवला होता. ऑफ साइड रिझन मध्ये सॉफ्ट डिस्मिसल. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फसला आणि पॉइंटच्या हातामध्ये प्रमोद झेल देऊन फसला आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवत असताना गोलंदाज जतीन पाटीलला यश मिळत आहे. सुरुवातीचा 3 चेंडू मध्ये जरूर जनुमान खोनी संघ मॅच मध्ये वरचढ राहिला, पण पुढील 3 चेंडूचं विश्लेषण पाहिलं तर डॉट विकेट दरम्यान एक गोड व्यक्तिमत्व आपल्या इथे शुभागमन होते. आदरणीय हेमंत दादा गुळवी मुसाभाई आणि त्याचबरोबर माजी सरपंच निंबवली आदरणीय प्रवीण दादा गुळवी यांचं इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये.
वेलकम मुसाबा. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, एक रॉयल व्यक्तिमत्व आहे. दरम्यान शुभागमन होत आहे आदरणीय सन्माननीय हेमंतदादा गुळवी साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय प्रवीणदादा गुळवी यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्यासपीठावरती मान्यवर मोठ्या संख्येने इथे उपस्थित होतात. हे म्हणजे गुळवे साहेब खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मुसाबाई म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. डॅशिंग पर्सनॅलिटी, रुबाबदार पर्सनॅलिटी आणि रॉयल माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. डाव पहिला सुरू आहे. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावर 10 आपल्याला पाहायला मिळतात. नुकतंच आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी मी आवर्जून सांगेन, मॅच सुरू आहे. एका बाजूला जनुमान खोनी आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर बजरंग कारिवली. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या हनुमंत रायांचा आशीर्वाद घेऊन हे दोन्ही संघ मैदानामध्ये दाखल झाले. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना पहिल्या ओव्हर नंतर हनुमान क्रिकेट संघ खोनी टीमच्या धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 10 एका गड्याचा मोबदल्यामध्ये. 10 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर फॉर एंड वरून गोलंदाज ललेश नाईकला आपण पाहणार आहोत. ललेश नाईक तर फॉर एंड वरून पहिला बॉल स्विच हिट केलंय. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि गॅप मध्ये आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल जाईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाची केली सुरुवात. ठोकलाय दमदार चौकार. दक्षिणच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहतोय. महत्वपूर्ण खेळाडू आहे खरं तर. ट्रम्प कार्ड आहे. न्यू बॅटर आतिश स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटर दक्षितला पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न कर. तर स्विच हिट म्हटलं, रिव्हर्स म्हटलं की दुधारी तलवार त्याला म्हटलं जातं. लगा तो आबाद वरना बर्बाद है, लगा तो ताली वरना सभी दर्शकों की सुननी पडते गाली. असा हा फटका पण यावेळेस करेक्शन झालं नाही. टायमिंग प्रॉपर नव्हतं, संपर्क दिसला नाही आणि त्या अनुषंगाने मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफसमचा बराच बाहेर शफल झाले होते पण पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. आव्हान तर दावेचा. कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा देखील सुरू आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा खर्च झाला. 2 चौकार तिथे कन्वर्ट झाले. ललित नाईकच्या विरुद्ध पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला तो फलंदाज दक्षित शिंगोलेनं. फॉर एंड वरून पुन्हा एकदा हो पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय आणि पुन्हा मिळेल ती फक्त एक सिंगल. नाही थ्रो केला नाही त्याचं कारण स्पष्ट आहे, कारण मागं बॅकअप नव्हतं. खरं तर मी त्या क्षेत्ररक्षकाचे कौतुक करेन. योग्य निर्णय ठेवला, कारण यष्टीरक्षकाच्या हातामधून जर का चेंडू निसटला असता तर मागे अजून अवांतर एक अतिरिक्त धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात काहीशा मिळाल्या असत्या. थर्डमॅन फायनली आत घेतलंय. बॅकवर्ड पॉइंटला देखील 38 सर्कल मध्ये घेतलेला आहे. कव्हर पॉइंट आत आहे. डीप मध्ये बाहेर एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर आहेत. ऑफ साइड रिजनला ऑन साइड पॅक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंग ऑन स्ट्रेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. मिड विकेट स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साइडला बोलवलं अलॉंग दी कॉर्पेट बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक कंप्लीट सेकंड साठी हा ना तू मे कॉलिंग सुरू आहे अद्यापही. एकच रन मिळेल. हा ना येस नो सुरू होतं पण अखेर कॉल केला नाही. धाव होणार नाही आणि फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचले गेले. व्यासपीठ आमचा मान्यवरांनी बरगच भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. तमाम मान्यवरांचं क्रिकेट प्रेमींचं मी स्वागत करतोय. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवलीच्या वतीनं आई वज्रेश्वरी चषकामध्ये. बॉलर्स बॅक ऑन साइडला फटका वळवला. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फक्त 1 मिळेल. सिंगलने धावफलक पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ते आता येऊन पोहोचले 16 ऑन बोर्ड. 16 धावा. या षटकाचं मी विश्लेषण जर केलं तर जरूर यामध्ये 3 सिंगलचा समावेश, एक अतिरिक्त धाव, एक डॉट बॉल, एक बाउंड्री.
बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं लेग बायच्या स्वरूपात. या खेळच्या चेंडूवरती मिळाली धाव. एक स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय तो बॅटरनं. षटक क्रमांक दुसरा देखील पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पटलावरती आपल्याला पाहायला मिळतील तर 19. 19 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर सेकंड ओव्हर. टीम जय हनुमान क्रिकेट क्लब खोनी. नाईन्टीन 19. चला आपण लगेच सन्मानाकडे वळत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा आहेत. आपल्या व्यासपीठावरती एक गोड व्यक्तिमत्व आपल्या उपस्थित आहेत. आदरणीय सन्मान्य हेमंतदादा गुळवी साहेब अर्थात मुसाबाई यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान करत आहोत. विशालदादा गुळवी यांच्या माध्यमातून हा आपण पाहत आहोत शाही सन्मान. व्यासपीठावरती उपस्थित असलेले मुसाबाई अर्थात हेमंतदादा गुळवी साहेब यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान करत आहोत कंप्लीट. तदनंतर आपल्या निंबवली गावचे माजी सरपंच आदरणीय प्रवीणदादा गुळवी साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि विशालदादांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा करूयात शाही सन्मान शुभ सन्मान. तदनंतर आदरणीय शिवमजी गायके साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि शुभम दादांचं देखील आपण शाही सन्मान करत आहोत कंप्लीट. विशाल दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभमजी गायके साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. श्याम गायके यांचे पुतणे शुभमजी गायके आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती अमित दादा देखील उपस्थित आहेत आणि अमित दादांचं देखील आपण शाही सन्मान करत आहोत कंप्लीट. तदनंतर आदरणीय योगेशजी भाई हे देखील उपस्थित आहेत. आपण योगेश भाई यांचं देखील शाही सन्मान शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत आपल्या व्यासपीठावरनं. आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची परंपरा अतिथी देवो भव आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथींना आदरपूर्वक सन्मान हे आपलं पहिलं कार्य निभावताना आपण आपल्या व्यासपीठावरून आपले आयोजक पाहतो विशाल दादा. यानंतरचे मॅच अपडेट देतो फक्त मोनिश. जय बजरंग बिनार आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक अंजूर ही नेक्स्ट मॅच असेल. येस मोनिश. धन्यवाद प्रथमेश. ओ टू कॉम्बॉक्स. व्यासपीठावरती मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान सोहळा पार पाडताना आपल्याला संपूर्ण मॅनेजमेंट टीम पाहायला मिळते आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून पाहिल्या स्पर्धेला जरूर आणि काल देखील मी या स्पर्धेचा भाग होतो. मोनिश मोठ्या संख्येने मान्यवर येतात आणि सातत्यानं प्रत्येकी मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान सोहळा या व्यासपीठावरती पार पाडला जातो. ही खरी ओळख आहे या स्पर्धेची, खासियत या स्पर्धेची आणि मी संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं कौतुक करेन याबद्दल. ऑनगोईंग मॅचकडे घेऊन जातोय. सोडून दिला यावेळेस अंपायर सिग्नल. इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. खरं तर माधवजी ठाकरे सरांना आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांची एक वेगळी अदाकारी आपल्याला पाहायला मिळते पण कुठेतरी बक्षीस स्वरूपात त्यांच्या पाठीवरती प्रशंसेची थाप पडणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांना बक्षीस स्वरूपात काही प्रशंसा मिळेल तेव्हा मात्र नक्कीच त्यांची अजूनही वेगळी अदाकारी आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला हुक करायचा होता, संपर्क तितका चांगला नाहीये. वॅकेंट एरिया मधून बॉल मागे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 3 अतिरिक्त धाव आल्या बट त्यानंतर फायनली बॅटचं कनेक्शन झालं ते देखील एज लागली आणि सिंगल मिळाली. सागर नाईकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. क्लोज कीपर होता ते त्यामुळे असं चित्र पाहायला मिळालं. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. कॉम्बॉक्स कडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क बरवतोय नाईक. अर्ध्या विकेटवर आपटला होता आणि बॉलला मात्र आता बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये पाठवलं गेलंय. खराब चेंडू होता. खरं तर योग्यरित्या समाचार फलंदाजाला घेता आला नाही
किंवा चेंडू बाटवर आला नाही, काहीतरी कारण असेल त्यामागे, कारण अक्षरशः अर्धा विकेटवर आपटला होता चेंडू आणि त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला, दरम्यान धावा संख्या मिळाली. एक सिंगलने धावफलक पुढे 25. नेक्स्ट बॉल 25 धावा. ऑन साइडला टप्प्याचा बॉल होता, पुल केलाय, क्षेत्ररक्षक होते, लेकिन उनके मस्तक पर दस्तक देकर स्क्वेअर लेग के बाहर 6 रन. चेक. सिद्धिविनायक अंजूर संघ, आपण कुठे असाल तर आपण लगेचच कमिटी सोबत संपर्क साधायचा आहे. सिद्धिविनायक अंजूर संघ, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण विनामूल्य लगेचच कमिटीशी संपर्क साधायचा आहे. बघा वेळ भरपूर महत्वाचा. मोनिश आज देखील आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे वेळेच्या बाबतीत प्रत्येकाचं सहकार्य भरपूर गरजेचं आहे. षटकार आलाय. सागर नाईक असं वाटलं कमबॅक करतोय का, बट नाही, हावी ठरला. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय बॅटर दक्षितला. पाव हिटर आहे, पाव पॅक बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट बॉल हा देखील अखूट टप्प्याचा होता. परिणाम हा बॉल देखील बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. तुम्ही दिवसभर शॉर्ट बॉल टाकत राहा, दक्षित तुम्हाला दिवसभर षटकार मारत राहील. असंच काहीच चित्र पाहायला मिळालं. षटकार. थँक डीजे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय आणि धाव संख्येची गती आता प्रचंड वाढली गेली आहे, कारण बॅक टू बॅक 2 धमाकेदार हिट दक्षित शिंगोलेचा बॅट म्हणालेले आहेत. खर तर आमचे सर्वांचे लाडका व्यक्तिमत्व, एक रॉयल पर्सनॅलिटी, एक डॅशिंग पर्सनॅलिटी मुसाबाई आणि त्यांच्या समवेत प्रवीणजी गुलवी साहेब जे माजी सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून खरं तर आर्थिक मोठं योगदान लाभलंय या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली संघाला त्याची गरज असते तेव्हा त्यांचा आधारस्तंभ म्हणून ते त्यांच्या पाठीशी उभे असतात. आणि खरं तर क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटनं हेच तर मिळवलंय, सोन्यासारखी माणसं जे मात्र निस्वार्थपणे क्रिकेटला सातत्यानं मदत करत असतात. आणि आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषकासाठी या 2 दात्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय आणि त्यांचा मी पुन्हा एकदा हृदयाचा अंतःकरणापासून संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा, कारण प्रत्येक स्पर्धा पार पाडणं काही सोपं नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला विल पॉवर तर गरजेचे ते, पण फायनान्शियल सपोर्ट, फायनान्शियल बॅकअप, आर्थिक मदत भरपूर गरजेची असते. आणि त्या आर्थिक सहकार्य खऱ्या अर्थानं आमचे मुसाबाई असतील, त्यानंतर माजी सरपंच प्रवीण शेठ गुळवी साहेब असतील, यांनी आम्हाला केले आणि त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. ओव्हर द विकेट ना लावता आडव्या बॅटनं हल्ला केलाय, क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय फायनली कुठेतरी या ब्रेक थ्रूची गरज होती. 2 सिक्सर आले होते आणि या धावांच्या गतीवरती पूर्ण विराम लावण्याचं केलंय काम फलंदाज आतिश पाटील. होईल बाद. अप्रतिम अप्रतिम संगीत. क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट विथ एंटरटेनमेंट. धाबत संख्या 38. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 10 बनल्या, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण लोलेश नाईकनं अवघ्या 9 खर्च केल्या. बट त्यानंतर सागर नाईकचं हे महागडं षटक राहिले, ज्यामध्ये दक्षितनं 2 षटकार ठोकले, अतिरिक्त धाबा देखील बऱ्याच मिळाल्या, 3 सिंगल देखील कन्वर्ट केल्या गेल्या आणि त्यामुळे षटक लांबवलं गेलं, मोठं झालं. 19 धाबत संख्या या षटकामध्ये खर्च झाल्या. आणि आता अंतिम षटक स्लॉग ओव्हर. आमचे भिवंडीचे प्रसिद्ध कॉमेडी रील स्टार आग्रे किंग PM यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. फार एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी स्लॉग ओव्हर मध्ये
चौथ्या षटकामध्ये शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, जिथे गोलंदाजाला स्वतःला वाचवायचं असतं. दरम्यान शुभागमन होत आहेत पंचायत समिती माजी सभापती आदरणीय माननीय श्रीमान भानुदादा पाटील गुंदवली यांचं शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्मान्य भानुदादा पाटील गुंदवली माजी सभापती पंचायत समिती यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या संख्येनं हे सर्व व्यासपीठ भरगतचं आपल्याला पाहायला मिळेल, कारण ते प्रेम आहे क्रिकेटवरचं, ते प्रेम आहे. आमचे योगेश दादा असतील, निखिल दादा असतील, आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवले असेल, या सर्वांवरती असलेले प्रेम आहे, मैत्रीचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आपुलकी आहे, क्रिकेट बद्दल असलेली ती ओढ आहे, या क्रीडांगणावर त्यांना खेचून आणते, या स्पर्धेवरती त्यांना खेचून आणते. या प्रेमाखातीर नक्कीच हे सगळे मान्यवर इथे उपस्थित राहिले. तर तमाम लाडक्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ऑफ साइडला लॉप केलाय, वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन बॉलला पाठवलाय थेट मिड विकेटच्या हवाई दौऱ्यावरती. चेंडू सीमा पार, षटकार. Yes, this is what a terrific hit that was. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण टेलिव्हिजन स्क्रीन वरती पाहणार आहोत. लॉफ केला, पडल्यानंतर आत येत होता आणि त्याला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. यावेळेस ओव्हर द बॉलर सेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती पॉवर पॅक्ड हिटर राज शिंगोलेचा बॅटमधनं हा येतोय दैदिप्यमान षटकार. थँक्यू राजनं मात्र आपल्या नावाची छाप सोडले. बाहुबली ऑफ कोणी म्हणून तो का ओळखला जातो. ताकद झोकून दिली अक्षरशः दोन्ही फटक्यांमध्ये आणि ताकदीनिशी बाउंड्री लाईनच्या बाहेरचा प्रवास. सलगचा तिसरा खेचण्याचा प्रयत्न, हरकत नाही, टप्पा पडला आणि गॅप मध्ये एक्झिक्यूट झालाय. 2 षटकारानंतरचा आणखीन एक झंझाटेदार चौकार. डीजे आम्ही नेहमी सांगतो ना, कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि सध्याच्या घडीला अडचणीत असताना कोणी संघाचा तारणहार म्हणून जो आला ना मैदानामध्ये राज, त्याने अधिराज्य गाजवलं. या क्रीडांगणावरती स्वतःच्या नावाची चर्चा प्रेक्षकांना करण्यासाठी त्यानं भाग पाडलं, कारण त्या दर्जाची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. पहिला षटकार मिड विकेटला टार्गेट केलं, त्यानंतर समोर रेंज मध्ये आला होता, स्ट्रेट ओव्हर द बॉलर सेट लॉंग ऑन वरून पाठवलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एक पॉवर पॅकेट पहिला टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर शेवटचं षटक म्हटलं की नेहमीच हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजाची पिसं उपटली गेली आणि अशा प्रकारे आपण पाहतो हरेश पाटीलचं हे 4थं षटक संपलं. डाव संपला पहिला आणि पहिला डाव अखेरीस धाव संख्या धाव पटलावर आपल्याला पाहायला मिळालं तर 56 धावा धाव पटलावर लागल्यात आणि जनुमा क्रिकेट संघ खोनीनं इथे मात्र लक्ष उभं ठेवलंय ते या मॅच मध्ये 57 धावांचं. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना वीर बजरंग काडिवली टीम तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे टार्गेट आहे 57. चेक. चला, सिद्धिविनायक अंजूर संघ आणि जय बजरंग भिनार या 2 संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. आपण जाऊयात आपल्या व्यासपीठावरती सन्मानाकडे, शुभ सन्मानाकडे. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माजी सभापती पंचायत समिती, गोड व्यक्तिमत्व, गुंदवली गावचे आदरणीय सन्माननीय भानुदासदादा पाटील यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान करत आहोत कंप्लीट. विशालदादा गुलवे यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पार करत आहोत. आपल्या व्यासपीठावरनं गुंदवली गावचे माजी सभापती पंचायत समिती
आदरणीय भानुसदा पाटील साहेब आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आणि आपण त्यांचा शाही सन्मान करत आहोत कंप्लीट. चला अंजूर संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर भिनार संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. आपण टॉस करणार आहोत लगेचच आणि जसे नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील आदरणीय भानुसदा पाटील साहेब असतील, हेमंतदादा गुळवी साहेब असतील आणि प्रवीणदादा गुळवी या तिघांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी टॉससाठी जॉईन व्हायचं आहे. सिद्धिविनायक अंजूरच्या विपक्षामध्ये जय बजरंग भिनार असे दोन संघांच्या माध्यमातून आपण टॉस पाहणार आहोत आणि आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. आमच्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. दोन्ही संघांचे कर्णधार एका बाजूने सिद्धिविनायक अंजूर जैसे हार नाही मंजूर असा संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग भिनार. दोन्ही बलाढ्य संघ. टॉस केला जाईल. आई वज्रेश्वरी अशी कॉलिंग आणि नाण्याची बाजू. भिनार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आणि चालू असलेले सामन्याची आनंद लुटायचा आहे. जवळत भिनार संघाच्या कर्णधाराकडे नाणेफेकीचा कौल तुमच्या पक्षामध्ये आलाय. काय म्हणशील, पहिली मॅच खेळले, पहिल्या मॅच मध्ये कशा प्रकारचा अनुभव आलाय आणि या मॅच मध्ये आता टॉस जिंकले तर काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही प्रथम आणि पहिली मॅच या वर्षी आमची फर्स्ट मॅच होती. चांगलं वाटलं खेळून जिंकलो तर. का प्रत्येक संघ विचार करतो की पहिली सुरुवात दणदणीत झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. या स्पर्धेमध्ये किती अपेक्षा ठेवून आल्यात आणि मागच्या हंगामामध्ये जर बघितलं गेलं तर मागचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर जो मधला पिरियड होता त्यामध्ये प्रॅक्टिस करतायत प्रत्येक संघ. सो त्या प्रॅक्टिसचा इफेक्ट पहिल्या मॅचमध्ये कशा प्रकारे आणि या हंगामामध्ये किती अपेक्षा असतील? या हंगामामध्ये भरपूर अपेक्षा आहे संघाकडून आणि बघू आता. पहिली मॅच चांगली झाली होती, गोलंदाजी चांगली राहिली, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? खूप छान गोलंदाजी केली. एक नवीन बॉलर आम्ही यूज केला कुशाल म्हणून, तर खूप छान वाटते. टीममध्ये क्लायमेट पण चांगलं आहे. नक्कीच आपण जाऊयात सिद्धिविनायक अंजूर संघाच्या कर्णधाराकडे. टॉस सरले तर आता बॅटिंग करायची आहे. सो हा मैदान असं आहे की इथे धावा बनवू शकतात जर चांगली फलंदाजी राहिली तर. सो बॅटिंग करताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि विपक्षी संघाच्या विपक्षात काय प्रकारची स्ट्रॅटेजी वापराल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. अंजूर संघाचा विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत, पण आज आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये हा मैदान जो पाहतो या अशा प्रकारचं आयोजन पाहते, त्याबद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. नक्कीच खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. आपण दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. द टॉस रिपोर्ट जय बजरंग भिनार वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओवर टू कॉम बॉक्स. थँक्यू. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूने जनमान खोनी संघ, दुसऱ्या बाजूने वीर बजरंग कारिवली संघ. म्हटलं होतं ना की टॉसमध्ये दोन्ही संघ आहेत अशा प्रकारचे की जी एकामेकाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात. सो आता बॅटिंग करताना खोनी संघाने बॅटिंग चांगली राहिली होती,
56 धावा फलकावरती जोडल्या आणि 57 धावांचं आव्हान पार करण्यासाठी 2 सलामीचे बॅटर, एका बाजूने रोहित नाईक आणि जतीन पाटील. आणि गोलंदाजीवरती मागच्या मॅचचा हिरो दक्षत शिंगोले बॅटिंग चांगली राहिली होती. दक्षतची तदनंतर राज ने देखील बॅटिंग चांगली केली होती. पहिला चेंडू डॉट 0 ने अशी सुरुवात दोन्ही संघांपासून जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 57च्या रन चेस मध्ये आपण पाहतोय 0 या आकड्यावरती. बोला तयार. अर्धी विकेट पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकी कडा आणि त्यानंतर शॉट अडवान्सचा खेळाडू अग्रेसिव्हली पुढे आले होते पण दूर राहिला चेंडू त्यांच्यापासून. आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती श्री गणेशा करताना खातं उघडताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 चेंडू फेकून झाल्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेस P1चं षटक चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती. 57चं टार्गेट फारसं मोठं नाहीये. जर चांगली बॅटिंग राहिली पण तुम्हाला ॲव्हरेज जो आहे तो कंटिन्यू ठेवावा लागेल. प्रत्येक षटकामागे तुम्हाला दुहेरी आकड्यामध्ये धावा बनवाव्या लागतील. 1 ते 2 मोठ्या फटक्यांचा विचार करावाच लागेल. पुढे टाकलाय हवेमध्ये, उंची उंची उंची, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात जज केलं जातं प्रॉपरली. विकेट क्रमांक पहिला जतीन पाटीलला माघारी परतावं लागेल. पहिला झटका 1 या आकड्यावरती लागताना दक्षतला मिळाली सफलता, दक्षतला मिळाली विकेट. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, बॅटचा वरती स्पर्श झाला आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात एक सरळ सोपी झेल स्वीकारली गेली. आणि तिसऱ्या चेंडूवरती झटका क्रमांक पहिला जतीनला माघारी परतावं लागलं अगदी स्वस्त्यामध्ये. आपलं वैयक्तिक खातं देखील उघडलं नाही जतीनने. रोहित नाईक आणि आता त्याच्या समवेत क्रमांक 3 वरती विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज अजय मात्रेला आपण पाहतो. आता दक्षच्या विपक्षामध्ये अजयचा बॅटल आता पाहावं लागेल. सत्तावनचा रनचेस, 57चं टार्गेट आपण पाहतोय. जनुमान खोनी संघ पहिला मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला होता. गोलंदाजी तितकीच पॉवरफुल, बॅटिंग तेवढीच पॉवरफुल. पण आता वीर बजरंग कारिवली संघ खोनीच्या विपक्षात. टप्पा पडल्यानंतर बाहेर आउट स्विंगर बॉल पाहायला मिळाला. सरळ निघून गेले रक्षक प्रमोद शिंगेच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. आणखी एक डॉट बॉल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 57च्या टार्गेटच्या पाठीमागे लागताना 1 विकेट गमावताना धावसंख्या फलकावरती 1. अजय मात्र स्ट्रायकर एंड वरती, ज्यांच्यावरती या मॅचची पूर्णपणे कारोमदार असेल. चेंडू क्रमांक 5 दक्षत. पुन्हा 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 फसवलं गेलं त्याच पद्धतीने चेंडू, पण यावेळेस ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता आणि तिथनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आउट स्विंगर बॉल मागचे 2 पाहिले लगातार त्याच लेंथवरती ठेवले, तशाच प्रकारचे चेंडू हाताळले. बघा अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला जर एलिव्हेट करायचे तर एक तर तुम्हाला बॅटची फेस करून ऑफ साईडला खेळावं लागेल इनसाइड आउट, अदरवाईज तुम्हाला शफल क्रॉस करून मग एका जागेवर ऑन साईडला नाही खेळू जमणार. डॉट बॉल अन्य पाहायला मिळतील आणि तेच दृश्य आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाले. मागचे 2 चेंडू डॉट, शेवटचा अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. धावा फलकावरती 1च पाहायला मिळते. आणखी एक चांगला चेंडू होता, पाहावं लागेल बॅटची कडा आहे की शरीरावरती आदळला गेल्या, पण 1 धाव नक्कीच बनवली. आणि पंचांचा इशारा याच लेग बायच्या रूपामध्ये अंदाज आपणा निराला, तेच आमचे पंच दाखवताना मैदानामध्ये. आणि याच अंदाजासाठी आमच्या पंचांना ओळखलं देखील जातं. धावसंख्या फलकावरती लेग बायच्या स्वरूपात 1 ने वाढेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 2 आकड्यावरती. एका षटकाचा खेळ समाप्त झाला 1 विकेट गमावताना, ज्यामध्ये जतीन पाटीलची विकेट गमावली गेली, जी महत्वाची विकेट होती. ओपनिंग पेअर सलामी जी जोडी आपण जतीनला पाहत होतो. ज्यावेळेस जनुमान खोनी संघ बॅटिंग करत होता मैदानावरती, त्यावेळेस जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 2 विकेट गमावताना 11 धावा.
त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावाल्या, तिसरा षटक आणि चौथं षटक हे महत्त्वाचं ठरलं कोणी संघासाठी. तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर दक्ष शिंगोले बरसले, त्याने 2 मोठे फटके, आणि चौथ्या षटकाचा जर विचार केला तर तिथे राज बरसले 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता आणि परिस्थिती तिथे चांगली बनवली गेली. सो आता असं म्हणावं लागेल की मॅच मध्ये टीम वीर बजरंग कारिवली संघ पिछाडीवरती तर नाहीयेत. हेड टू हेड फाईट चालू आहे, अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी, आणि इथून 3 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर रिक्वायर्ड रन रेट बघा 18.33 सध्या दिसतंय. पण एखादं षटक जर 20-21 आलं किंवा एखाद्या षटकामध्ये धावा चांगल्या पद्धतीने बनवल्या तर मग हे कमी दिसेल. हे रिक्वायर्ड रन रेट हे कमी होईल आणि हेच कमी करायचं आहे सध्या वीर बजरंग कारिवली संघाला. कारण की एकदा काही रिक्वायर्ड रन रेट जर वाढत गेलं तर मग परिस्थिती बदलेल. गोलंदाजीवरती गोलंदाज आतिश पाटील. पहिला बॉल पुढे टाकला होता, हवेमध्ये चेंडू, तदनंतर बॅटची कडा घेतली आणि पंचांचा इशारा. विकेट क्रमांक 2, आणखी एक झटका कारिवली संघाला. आपण पाहत आहोत आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 हे दैदित्यमान आयोजन. दर हंगाम आपण पाहत होतो, म्हणजे अनेक वर्षांपासून पाहतो ना की हे आयोजन पाहण्यासाठी सर्वस्व सगळ्याकडे चर्चा चालू असते. अनेक वर्षांपासून पाहतोय मानाची सन्मानाची स्पर्धा आई वज्रेश्वरी चषक 2024चा. आणखी एक नवीन फॉर्मॅट, प्रत्येक हंगामामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न त्यांचा असं आयोजकांचं. आणि या हंगामामध्ये देखील आपण पाहू शकाल एक सुंदर मैदान क्रिएट करून दिलंय. अशा प्रकारचं मैदान आपण अनेकदा पाहत असतो ना की प्रत्येक खेळाची इच्छा असते की अशा प्रकारच्या मैदानावरती खेळणं, आणि आज आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 जेथे पॉवर प्ले समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती आतिश पाटीलला मिळाली विकेट. चेंडू क्रमांक 2 नवीन बॅटर लवेश नाईक. पुढे टाकलाय लवेशच्या बॅटमधनं, चेंडू सरळ 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 निघून जातोय. इट्स मॅक्सिमम अँड यू 6. षटकाराने आपलं खातं उघडलं गेलंय लवेशने. धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर टोटल जाऊन पोहोचली 8 आकड्यावरती. कारण की पहिल्या षटकात 2 धावा आल्या होत्या, 1 सिंगल 1 लेग बिफोर विकेटच्या मदतीनं. आणि दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं विकेट आला आणि त्यानंतर लवेश आल्यानंतर वादळी खेळायला सुरुवात झाली. पहिलाच बॉल उत्तर 6 धावा. आतिश पाटील पुन्हा उडवलाय. आई आतिश पाटील और जाइए बाहर. लगातार बार अब की बार दूसरा षटकार. लवेश नाईक जबरदस्त बॅटिंग करतायत, पिच हिटिंग करतायत. ठाऊक होतं की या पोझिशन वरती आता दबावाला सावरून त्याच्यावरती करायची आहे. आणि मग आल्या पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 जोडले, आणि असे काय जोडले की समोरच्या संघाला आता प्रश्नात पाडले. धावसंख्या फळकावरती जोडला गेला टोटल 14 आकड्यावरती. वेग वाढत चालला आता धावेंचा. पुन्हा हवेमध्ये, इथे आता परतफेड करायची वेळ आली की काय, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 सिंगल धाव नव्हत्या फटक्यामध्ये. जर पाहिलं गेलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत होता आणि बाउन्स होत होता, त्यामुळे ऑन साइडला खेळणं थोडंसं कठीण झालं आणि म्हणून खूप काळ दरवळता. पण कोणत्याच प्रकारचे क्षेत्ररक्षक नव्हते, भाग्यशाली ठरले लवेश. 1 सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढली, जाऊन पोहोचली गेली 57च्या रनचेस मध्ये 15 आकड्यावरती. आतिश पाटीलने 4 चेंडू फेकून झाले. चेंडू क्रमांक 5 पुढे टाकला होता एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग फटका खेळायचा प्रयत्न. डीप मधनं क्षेत्ररक्षक दक्षत प्रोटेक्ट करतायत. कुणाल होते तिकडे. 1 सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती.
सुरुवात तर खरतर झाली होती, पण त्यानंतरचा प्रवास खूप चांगला राहिला होता लवेशच्या माध्यमातून. आणि आता लवेश नाईक शेवटचा अंतिम चेंडू. ओहो, ऑप्शनच्या बाहेर फुल लेन्सचा ब्लॉक हॉल मध्ये पुरा चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर एका सिंगलने षटकाला समाप्ती झाली. खूप सारे अप्स अँड डाऊन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला दक्ष चिंगोलीची चांगली कामगिरी, 1 विकेट 2 धावा त्याने, एक विकेट आणि 1 धाव त्याने खर्च केली आणि एक लेग बिफोरची धाव आली होती. बघा, लेग बिफोरच्या धावा अनेकदा आपण पाहतो ना की बॅटरच्या खात्यामध्ये देखील नसतात, बॉलरच्या खात्यामध्ये देखील नसतात, आपण एक्स्ट्रा मध्ये त्याची गणती करतोय. आणि मग षटक क्रमांक 2 आतिश पाटील थोडेसे का होईना पण महागडे ठरले. मग म्हटलं होतं ना तुम्हाला की मॅच अजूनपर्यंत संपलेलं नाही, कारण की कारिवली संघ पिछाडीवरती नाही आहेत. 15 धावा त्याने दुसऱ्या षटकामध्ये बनवल्या आणि टोटल धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट देखील गमावले गेलेत. धावा फलकावरती 17 आहेत, 12 मध्ये बनवल्या 17. आता 12 चेंडू आणि विजयासाठी जर बघितला गेला तर धाव्यांची गरज आहे ती म्हणजे 40. 20-20च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या. 12 मध्ये तर 17 बनवल्यात, 12 मध्ये धावा बनवायच्या 40. थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाही म्हणता येणार, कारण की नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर कोणतीच गोष्ट, मग क्रिकेटच्या पटलावरती असो या तुमच्या जीवनामध्ये असू द्या, इम्पॉसिबल नाहीये. दर्शन जाधव आहेत षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती. ॲव्हरेजचा जर विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट इथून 20-20चा आहे, त्यामुळे मिनिमम तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा घेणं फार गरजेचं आहे. कारण की आपण डेप्थमध्ये जेव्हा दुसरं सत्र चालू असतं ना त्यावेळेस शेवटच्या षटकाच्या अंतिमच्या षटकामध्ये तुम्हाला धावा घेणं फार गरजेचं असं, कारण तो महत्वाचा आहे. आता इथे 20 धावा घेतल्या तर बेनिफिट काय, तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला 20 धावा दिसतील. 20 पेक्षा जितक्या जास्त मिळेल तेवढा बेनिफिट कमी, की धावा कमी पाहायला मिळतील. पण जर कमी राहिल्या तर मग 21, 22, 23 असं जे कठीण समीकरण असू शकतं. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही जज करू शकले. 1 बाउन्स चेंडू दन 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 करत निघून जाईल, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला 21-21 या आकड्यावरती. दर्शन जाधव षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आले. पहिल्या चेंडूवरती दर्शनच्या अगेन्स्ट चौकार आपण पाहिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते तिथे तैनात पण त्यांच्या अवाक्यापासून दूर राहिला चेंडू आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 21-21. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाही आणि त्यानंतर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा लागली होती आणि मग सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. लवेश नाईकची आता भूमिका फार मोठी आहे किंवा जिम्मेदारी देखील त्यांच्यावरती खूप सारी वाढल्या. मैदानाचा खेळपट्टीचा खूप सारा अनुभव त्यांना. हो 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 हो, लोवा फुल टॉस चेंडू पाठवलाय मार रेषेच्या बाहेर, मॅक्झिमम हिट, षटकार. मोठा फटका लवेश नाही तर यावेळेस कोण, रोहित नाईक बरसले. आणि असे काय बरसले की समोरच्या संघाला आता प्रश्नात पाडले. मोठा फटका पाहायला मिळाला, षटकाराच्या मदतीने धावा देखील वाढल्या. इथे डॉट बॉल, प्रत्युत्तर, प्रतिहल्ला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 28 वरती 2 विकेट गमावले, 57 धावांचा पाठलाग करताना 8 चेंडू 29चं समीकरण. जवळही आहे आणि दूरही नाही. 8 मध्ये 29. आणखी एक पण पंच काय म्हणत आहेत, नो नो इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 29 29. आकड्यावरती धाव आहे.
पुढे टाकला होता, यावेळेस फुल लेनचा चेंडू डीप झाला पॉपिंग क्रीज मध्ये. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 29 आकड्यावरती थांबवलंय. समीकरण 7 मध्ये अजून देखील धावाचा विचार केला. आणखी एक चांगला चेंडू होता, यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, लवेशने थांबवलंय. कारण की शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता स्ट्राईक लवेश लावूया. समीकरण थोडंसं कठीण राहील, कारण की पहिल्या षटकामध्ये बघा 2 धावा आल्या होत्या, मग 15 धावा, तदनंतर 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज होती, म्हणजे 20-20च्या धावांच्या ॲव्हरेजने बनवायच्या होत्या, पण बनवल्या तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. त्यामुळे 8 धावा आता शेवटच्या षटकामध्ये वाढतील, म्हणजे 20 आणि 8 28 धावांची गरज आहे टोटल. 6 चेंडू 28 धावा हे समीकरण आता डोळ्यासमोर दिसतंय, जे आता थोडंसं कठीण राहू शकेल किंवा खडतर प्रवासाच्या सामोरे जावं लागेल वीर बजरंग कारिवली संघाला. डोंट वेस्ट टाइम प्लीज टीम खोनी, फारसा वेळ घेऊ नका. चर्चा करणं गरजेचं देखील असं आपण अनेकदा पाहिलं की सिच्युएशन नुसार कर्णधाराला स्ट्रॅटेजी बदलावी लागते, पण फार वेळ घेत जाऊ नका. 6 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे स्ट्रायकर एंडला. लवेश नाईक, लवेश है तो मुमकिन है. आणि गोलंदाजीवरती मानस शिंगे, एक युवा गोलंदाज. मानस शिंगे नवीन गोलंदाज, क्रमांक 4चा गोलंदाज. दक्षता आले, अतिश थोडेसे महागडे, तदनंतर दर्शन जाधव मोठा फटका, 2 त्यांच्या विपक्षात, तरी देखील कंट्रोल मध्ये राहिले. 12 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता मानस शिंगेला पाहतो शेवटचं अंतिम षटक, 28 धावा ठेवला समोर. आता लवेश सुरुवात करेल का चांगली? पहिले 2 चेंडू आहेत ना ते महत्वाचे. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात समांतर दिसतात, म्हणजे धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईडच्या स्वरूपामध्ये मिळेल. अतिरिक्त धावेने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 30. मग 6 मध्ये 28 पाहिजे होत्या, आता 1 कमी होईल. आता 6 मध्ये पाहिजे 27. मानस यार उडवलाय, उडवलाय, डाऊन 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 द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, जज करतायत, कोणत्याच प्रकारची चुकी नाही करणार. आणि महत्वाचा विकेट, ज्याच्यावरती अपेक्षा खूप साऱ्या, तो आता लवेश माघारी परतेल. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला, तदनंतर फेअर डिलिव्हरी ज्यावेळेस पहिल्या क्रमांकाची पाहिली त्यावेळेस विकेट पाहायला मिळाला मानसच्या नावावरती. दर्शन जाधव विकेटलेस राहिले. अतिशच्या नावावरती 1 विकेट, दक्षच्या नावावरती 1 विकेट, मानसच्या नावावरती आतापर्यंत 1 विकेट पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 30 आकड्यावरती धावसंख्या फळकावरती पाहतोय, म्हणजे विजयासाठी अजून देखील 27 धावेची गरज आहे. 5 चेंडू 27 धावा, 4 मोठे फटके, अन्यथा 5च्या 5 मोठे फटके जोडावे लागतील. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गेला, हलक्या गतीने ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये दक्ष शिंगोले. 1 धाव, सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता समीकरण आता पारड आहे ते थोडंसं का होईना झुकताना दिसतं. अशा प्रकारचा कारनामा आपण IPL होता. रिंकू सिंग 5 चेंडू 30 धावा, 5 षटकार, ग्रेट मॅच राहिली होती. ओ हो हो हो, स्लॅप केलंय. ज्या पद्धतीने फटका जोरात मारला होता, इतक्या वेगाने निघून गेला चेंडू, सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जबरदस्त फटका, पॉवरफुल फटका पाहायला मिळाला, पण लेट आलाय की काय. 37 फळकावरती अजून एक. हो हो हो, जाता जाता दर्शन मोठ्या फटक्यांचे दिले जात आहे. अजून एक धमाका, अजून एक 6.
किती पाहिजे, किती बॉल? 2 बॉल 14. धन्यवाद दिसे. 2 चेंडू आणि विजयासाठी 14. एखादी अतिरिक्त धावा जर आली एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तर मग मी म्हणेन की मग बॅटर नाही ऐकणार, कारण की या आधी 2 लावलेत त्याने, तिसरा लागेल का? रोहित नाईक आहेत. ओ हो, कम बॅक, परफेक्ट यॉर्कर, पलटवार, प्रत्तर, प्रतिहल्ला, घात केलं फलंदाजाचा आणि तदनंतर क्लीन बोल्ड यश उद्ध्वस्त. जाता जाता 2 षटकार ज्या पद्धतीने जोडले, आणखी 2 जोडले असते तर कारिवली संघाचे मनोबल येणारा नेक्स्ट मॅच मध्ये कुठेतरी वाढला असेल, पण हे 2 फटके देखील मनोबल वाढून जातील. बघा, क्रिकेट म्हणजे अनेकदा आपण म्हणतोय ना की क्रिकेटची प्रत्येक मॅच जीवनातला काहीतरी धडा असतो. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. कुठे चुकी केली, कुठल्या चुकीवरती कशा प्रकारे आपण परतफेड करू शकतो, कारण की एक छोटी चुकी, एक मायनर चुकी जी असते ती आपल्याला या मॅच मध्ये परत पाठवत असते. आणि तीच कुठेतरी चुकी घडली कारिवली संघाकडनं, तिला आता शोधून काढायचं आहे, कारण की नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे. म्हणून म्हणतात ना की शर्यत संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलेलो नाही. जिथपर्यंत जिंकत नाही तिथपर्यंत शर्यत मध्ये लढणं हा एकमेव आपल्याकडे पर्याय असतो. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचं अंतिम चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकलं होतं, अगदी यष्टांवरनं चेंडू निघून गेला. पंचांचा इशारा, डॉट बॉल, मॅच होते फिनिश. हार्ड लक टीम. वीर बजरंग कारिवली, खूप चांगला खेळ तुमच्याकडनं राहिला होता. टॉस जिंकले पण मॅच जिंकता आली नाही. आणि दुसऱ्या बाजूने जनमान खुनी संघाला देऊया शुभेच्छा आणि लगेचच जाऊयात आपल्या व्यासपीठावरती पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. मदनजी भालेकर साहेब आणि तुकारामजी गोळवी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ब्युटिफुल ट्रॉफी